हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम टू इझी स्टडी गाईड. आपण MCQ सेशनसोबत जात आहोत स्ट्रेस आणि स्ट्रेनवर आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स या टॉपिकमधून, या सब्जेक्टमधून. आणि आपण आता थर्ड सेशन पाहत आहोत MCQचं. या अगोदर थेरी सेशन्स पण कवर केलेले आहेत मी, आणि MCQ सेशन्स 2 कवर केलेले आहेत. सो तुम्हाला जर लिंक हवी असेल MCQ प्लस थेरीजची, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मला खात्री आहे की तुम्ही थेरी सेशन्स पाहिल्यावर MCQ सॉल्व करणारच, कारण दॅट विल बी बेटर. आणि त्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल की आपण आपल्याला MCQज ज्या लेवलचे येत आहेत, ज्या प्रकारचे येत आहेत, ते आपण सॉल्व करू शकतो आहे की नाही ते. आणि so you can watch theory sessions and then solve MCQ sessions also. Link is given in the description box. आणि अगेन नवीन व्हिडिओजचे अपडेट्स हवे असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला, सो दॅट वी कॅन कवर ऑल टॉपिक्स ऑर then next subject. So without wasting time, we should start with the first MCQ. So first MCQ is, in the below figure the point C represents. तर फिगर दिलेली आहे, स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे तो, तर त्यात पॉईंट सी काय रिप्रेझेंट करतो आहे ते विचारलेलं आहे तुम्हाला. तर सी काय रिप्रेझेंट करतो आहे, आय गेस तुमचं सगळ्यांचा आत्तापर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्व पार्ट झालाच असेल. दिस इज स्ट्रेन, दिस इज स्ट्रेन. सो लाईक दिस हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व तुमचा लाईक दिस या प्रकारचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व असतो. याबद्दलचे डिटेल्स थेरीमध्ये कवर केलेलेच आहेत मी. तर यातला हा पॉईंट सी कोणता आहे तो विचारला आहे. तर यात पॉईंट सी असतो लोअर यील्ड पॉईंट. लोअर यील्ड पॉईंट ऑप्शन सी इज करेक्ट. यात पहिले असतो प्रोपोर्शनल लिमिट, मग इलास्टिक लिमिट, मग अप्पर यील्ड पॉईंट, लोअर यील्ड पॉईंट, देन अल्टिमेट स्ट्रेस, आणि मग फ्रॅक्चर पॉईंट असतो. तर हा जो लोअरचा आहे तो तुमचा लोअर यील्ड पॉईंट आहे, जो आपल्याला विचारलेला आहे. सो आन्सर सी इज करेक्ट. द नेक्स्ट क्वेश्चन, the thermal stress dash upon the cross sectional area of the bar. Option A does not depends, option B does not depend. तर थर्मल स्ट्रेस तुमचा क्रॉस सेक्शनल एरियावर डिपेंड असतो की नाही ते विचारलेलं आहे. इझी आहे हे. थर्मल स्ट्रेस आपण रिमाइंड केलं तर काय असतो थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला, ई अल्फा delta T, where E is modulus of elasticity or Young's modulus, alpha is coefficient of thermal expansion or coefficient of linear expansion, delta T is change in temperature. तर यात कुठेही तुमचा एरिया येत नाही आहे. सो सिग्मा टी दॅट इज थर्मल स्ट्रेस डज नॉट डिपेंड ऑन क्रॉस सेक्शनल एरिया. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, यंग्स मॉड्युलस मे बी डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ. यंग्स मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कशाचा रेशो असतो, नॉर्मल स्ट्रेस टू द नॉर्मल स्ट्रेन और लिनियर स्ट्रेस टू द लिनियर स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ऑप्शन सी इज करेक्ट, दॅट इज लिनियर स्ट्रेस टू लिनियर स्ट्रेन. नेक्स्ट क्वेश्चन, इन द बिलो फिगर डॅश रिप्रेझेंट्स ग्लास. तर ग्लासचा कोणता कर्व विचारलेला आहे तो विचारलेला आहे. इथे बघा ABC ई कर्व्स दिलेले आहेत. तर ग्लास कोणता आहे, तर तुम्हाला माहिती ग्लास असं मटेरियल जे थोडं जरी सपोज दिस इज ग्लास पॅनल, थोडं जरी आपण त्याला जास्त स्ट्रेस दिला तर तो इथून ब्रेक होईल. तो ब्रेक असतो, म्हणजे यातलं लवकर ब्रेक होणारा, ज्याचं डिफॉर्मेशन कमी होतं आहे, डिफॉर्मेशन होत नाही आहे, कमी प्रमाणात होतं आहे, तर तो कोणता कर्व आहे, सी. लगेच तो ब्रेक होतो आहे. सो कर्व सी रिप्रेझेंट्स ग्लास, लवकर ब्रेक होतो तो. नेक्स्ट क्वेश्चन, the factor of safety is always more than unity. The statement is correct or incorrect? Of course the statement is correct. If factor of safety, that is FOS, कसं इट इज काय असतं, FOS काय असतं किंवा फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असतं, इट इज मेजर ऑफ सेफ्टी. म्हणजे काय, तो काय असतो, रेशो असतो कशाचा, अल्टिमेट स्ट्रेस टू द वर्किंग ऑर अलाउएबल स्ट्रेस. मग अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय असतो, आपला हायर स्ट्रेस असतो टू द वर्किंग स्ट्रेस. न्यूमरेटर विल बी ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, सो फॅक्टर ऑफ सेफ्टी विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आणि ते असायलाच हवं, कारण तुम्ही अल्टिमेट जो जास्त दिलेला आहे, जास्त असतो, त्याचा लिमिट असतो, त्याच्यावर जाऊ शकत नाही, तरच तुम्ही तुमचं स्ट्रक्चर सेफ असेल. सो फॅक्टर ऑफ सेफ्टी इज ऑलवेज इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. इट इज बरोबर होतं हे, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. नेक्स्ट क्वेश्चन, when a body is subjected to 3 mutually perpendicular stresses of equal intensity, the ratio of direct stress to the corresponding volumetric strain is known as. सिंपल आहे ही.
लॉंग लेंदी क्वेश्चन दिलेला आहे, पण ती डेफिनेशन आहे. आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस किंवा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस स्ट्रेन स्टडी करत होतो, तेव्हा आपण एक क्युबिकल बॉडी घेतलेली, त्याला तिघही डायरेक्शनमधून म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शनमधून काय अप्लाय केला होता, आपण स्ट्रेस अप्लाय केला होता. स्ट्रेस कसा होता तुमचा, इक्वल इन मॅग्निट्यूड, स्ट्रेस कसा होता तुमचा, इक्वल इन मॅग्निट्यूड होता. तेच दिलेलं आहे आपल्याला. दिस इज बॉडी वेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर XYZच्या अलॉंग घेतलेलं आहे, म्हणजे ते परपेंडिक्युलर असतील, ऑफ इक्वल इंटेन्सिटी, म्हणजे दोघांचंही इंटेन्सिटी सेम आहे. तर याच्यात डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक ह्या ज्या स्ट्रेसेसमुळे जे डिफॉर्मेशन होईल त्याचा जो रेशो विचारलेला आहे तो काय असतो आपला, बल्क मॉड्युलस, दॅट इज के असतो आपला. सो आन्सर सी इज करेक्ट, दॅट इज बल्क मॉड्युलस. For more details, please refer to theory session. Next question. The ratio of shear modulus to the modulus of elasticity for Poisson's ratio of 0.4 will be. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, शियर मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, त्याचा द रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी टू द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हा विचारलेला आहे आपल्याला. दिलेलं काय आहे, पॉयझन्स रेशो दिलेला आहे आपल्याला. रिलेशन माहिती आहे, E इज इक्वल्स टू 2G 1 प्लस म्यू, वेअर म्यू इज पॉयझन्स रेशो. मग आपण E अपॉन G काढू शकतो पहिल्यांदा. G अपॉन V विचारला आहे तर आपण त्याचा रेसिप्रोकल घेऊ. इकडे काय उरेल, 2 अपॉन 1 प्लस 0.4. 0.4ला आपण कशाने रिप्रेझेंट करू शकतो, 2/5. 1 प्लस 2/5 इंटू 2, हे काय होईल, 2 इंटू 7/5, म्हणजे E अपॉन G काय आला तुमचा, 14/5. पण आपल्याला G अपॉन E विचारला आहे, याचा रेसिप्रोकल येईल, तर याचा रेसिप्रोकल काय आहे, 5/14. सिम्पल होतं, आपल्याला फक्त रिलेशन माहीत पाहिजे. सो करेक्ट आन्सर इज 5/14. नेक्स्ट क्वेश्चन. द पॉयझन्स रेशो फॉर स्टील व्हॅरीज फ्रॉम. स्टीलचा पॉयझन्स रेशो तर त्याची रेंज आहे 0.27 टू 0.30. आपण फर्स्ट सेशनमध्ये कास्ट आयरन बघितलं होतं, त्याची रेंज होती 0.21 टू 0.26 आणि स्टीलची आहे 0.27 टू 0.30. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. The deformation of a bar under its own weight is dash the deformation if the same body is subjected to a direct load equal to the weight of the body. म्हणजे काय, पहिल्यांदा काय तुमचं इलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेट आहे, त्याला आपण DL1 म्हणू. इलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेट म्हणजे काय, हे बार घेतला आपण सपोज काहीतरी, त्याला W अमाऊंटचं वेट आहे, W अमाऊंट वेट आहे त्याचं. तर ह्या त्याच्या स्वतःच्या वेटमुळे काय डिफॉर्मेशन होईल ते DL1. आणि जेव्हा ह्या W वेट असलेल्या बारवर आपण एक्सटर्नली W सेम अमाऊंट ऑफ वेटचं जेव्हा आपण फोर्स अप्लाय करू तेव्हा जे डिफॉर्मेशन असेल DL2. तर ह्या दोघांचं रिलेशन विचारलं आहे. DL12 किती असतो DL2च्या, वेदर इट इज इक्वल, वेदर इट इज डबल और वेदर इट इज हाफ, तर ते विचारलेलं आहे. तर तुम्हाला एवढं माहिती की जेव्हा इलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेट असतं तेव्हा ते काय असतं, WL/2AE. तर मग याच्यात W काय आहे तर वेट ऑफ द बार आहे आणि हा तेव्हा तो 2AE असतो. आणि जेव्हा आपण एखादा डायरेक्ट लोड अप्लाय करतो तेव्हा काय असतो, WL/AE. तेव्हा काय असतं तुमचं डिफॉर्मेशन नॉर्मल असतं. इथे W काय आहे, वेट नसून तो एक्सटर्नल लोड आहे, पण ह्या केसमध्ये या दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, तरी पण तुमचा DL1 इज हाफ ऑफ द DL2 येतो आहे. इलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेट इज ऑलवेज हाफ द इलॉंगेशन वेन डायरेक्ट स्ट्रेस इज अप्लाइड. So the answer is half. For more details refer to the theory session, कारण त्यात क्लिअर केलेलं आहे मी. नेक्स्ट क्वेश्चन. A steel bar 2 meter long, 20 mm wide and 10 mm thick is subjected to a pull of 2 kN. If the same bar is subjected to a push of 2 kN, the Poisson's ratio of the bar in tension will be dash the Poisson's ratio for the bar in the compression. क्वेश्चन जर तुम्हाला समजत नसेल एकदा वाचून तर शांतपणे दुसऱ्यांदा रीड करायचा. काय म्हटलेलं आहे आपल्याला, एक बार दिलेला आहे, स्टीलचा बार आहे, त्याची लेंथ आहे 2 मीटर, वेट आहे 20 mm आणि थिकनेस आहे 10 mm. तर तो पहिल्यांदा पूलने त्याच्यात काहीतरी डिफॉर्मेशन केलेलं आहे आणि नंतर त्याच्यात हा पूल कितीचा आहे तुमचा 2 kN आणि नंतर काय केलेलं आहे, परत सेम बारला 2 kN पुश दिलेला आहे. तर याच्यात काय विचारलेलं आहे आपल्याला, याच्यात विचारलेलं आहे तर ह्या दोघांमध्ये जो पॉयझन्स रेशो क्रिएट होईल पहिल्यांदा पुल देऊन आणि नंतर पुश देऊन, तर तो काय असेल, इक्वल असेल की लेस असेल की ग्रेटर असेल. यासाठी तुम्हाला पॉयझन्स रेशो म्हणजे काय ते माहीत पाहिजे. पॉयझन्स रेशो म्हणजे काय असतो, रेशो ऑफ लिनियर
टू लॅटरल. मग आता लिनियर काय असतो, लॅटरल. लिनियर काय असतो, अलॉंग द लेंथ. जे डिफॉर्मेशन तुमचं अलॉंग द लेंथ होतं ते लिनियर, आणि जेव्हा तुमचं ह्या डायरेक्शनला लिनियर होत असेल तेव्हा त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला लॅटरल होईल. मग दोघंही केसमध्ये आपण अलॉंग द लेंथ पुल और पुश अप्लाय करतोय. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पुश अप्लाय करणार तेव्हा जे डिफॉर्मेशन होईल, जे लिनियरचं डिफॉर्मेशन होईल ते एवढं झालं. लॅटरलला पण ते जेव्हा लिनियर झालं तेव्हा ह्या केसमध्ये ते लॅटरल झालं. दुसऱ्या केसमध्ये पुल केलं तुम्ही, पुश केलं, ह्या डायरेक्शनला तुमचं डिफॉर्मेशन होईल. अगेन दिस इज अलॉंग लेंथ, मग ते लिनियर झालं, आणि लॅटरल तुमचं परत ह्याच डायरेक्शनला किंवा विड्थच्या डायरेक्शनला होईल. दोघंही केसमध्ये तुमचं लिनियर डायरेक्शन सेम आहे, लॅटरल डायरेक्शन सेम आहे, फोर्स अप्लाय करण्याचं मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे लिनियर डिफॉर्मेशन वेगळं राहील, सेम राहील, लॅटरल डिफॉर्मेशन सेम राहील, फक्त डायरेक्शन चेंज असेल. एका केसमध्ये इलॉंगेशन असेल, एका केसमध्ये कॉम्प्रेशन असेल. पण मग त्याचं आपण पॉयझन्स रेशोमध्ये डायरेक्शनचा विचार करतोय का, नाही करते. सो इट विल बी इक्वल. ऑप्शन ए इज करेक्ट. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. अँड सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नाईज, आय कांट डू एनिथिंग विथ इट. सो प्लीज ॲडजस्ट अँड कॉन्सन्ट्रेट ऑन माय व्हॉइस ओनली. नेक्स्ट क्वेश्चन. When a body is subjected to two equal and opposite force acting tangentially across the resisting section, as a result of which the body tends to shear off across the section, the stress and strain induced is. या दोनच शब्द महत्त्वाचे, टँजेन्शियली आणि शियर ऑफ. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, जेव्हा टँजेन्शियली वर्ड येतो तेव्हा शियर स्ट्रेस असतो, आणि इथं शियर ऑफ झालेलं आहे. शियर स्ट्रेसमुळे कोणता स्ट्रेन डेव्हलप होतो, तो शियर स्ट्रेन डेव्हलप होतो. तो ऑप्शन डी करेक्ट असेल, शियर स्ट्रेस अँड शियर स्ट्रेन. परत एकदा आपण क्वेश्चनच्या फॉर्मॅटनुसार जाऊ. ही बॉडी आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस केलेले आहेत मी, पण कसे ते टँजेन्शियली ॲक्ट केलेले, म्हणजे याच्यात काहीतरी डिफॉर्मेशन होईल. ते जे डिफॉर्मेशन असेल ते शियर स्ट्रेन असेल, आणि हा जो टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला होता तो शियर स्ट्रेस अप्लाय केला होता. सो ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. If there is fall in temperature of composite body, then a member having greater coefficient of linear expansion will be subjected to compressive stress, whether the statement is true or false. काय म्हटलेलं आहे, फॉल इन टेम्परेचर म्हटलेलं आहे. कंपोजिट बॉडी आपण स्टडी केलेलं होतं. तर मग याच्यात काय आहे, सपोज दिस इज 1, दिस इज 2, अल्फा 1, the member having greater coefficient of linear expansion will be subjected to compressive stress. Alpha 1 is greater than alpha 2. तर फॉल, जेव्हा टेम्परेचर फॉल असतो तेव्हा जे काय होईल, तुमचं कॉम्प्रेस होण्याचा ट्राय करेल. पण मग जेव्हा अल्फा 1 ग्रेटर आहे अल्फा 2, तर अल्फा 1 काय करेल, तुमचा याचं एक्सपान्शन जास्त आहे पण तुमचं फॉल इन टेम्परेचर आहे, म्हणजे त्याच्यात काय होईल, कॉम्प्रेशन होण्याचं, तेव्हा त्याच्यात कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होईल. का, कारण तो एक्सपांड होण्याचा ट्राय करतो आहे पण टेम्परेचर तुमचं फॉल होतो आहे, म्हणून ते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होईल. आन्सर इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. फॅक्टर ऑफ सेफ्टी इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ, आत्ताच आपण स्टडी केलं. सो इट इज द रेशो ऑफ अल्टिमेट स्ट्रेस टू द वर्किंग स्ट्रेस. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. वेन एवर सम external system of forces acts on a body, it undergoes some deformation. As the body undergoes some deformation, it sets up some resistance to the deformation. This resistance per unit deformation is called as. यातली फक्त लास्ट लाईन इम्पॉर्टंट आहे, ती सगळी स्ट्रेसची डेफिनेशन आहे. सम रेजिस्टन्स, जिथं रेजिस्टन्स क्रिएट होतं डिफॉर्मेशनच्या अगेन्स्ट, तो काय असतो, रेजिस्टिव्ह फोर्स असतो, आणि रेजिस्टिव्ह फोर्स पर युनिट एरिया काय असतो, आपला स्ट्रेस असतो. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रॉपर सिक्वेन्स. सी इयर स्ट्रेस स्ट्रेन कर्ववर आहे. अगेन दिस इज स्ट्रेस, दिस इज स्ट्रेन. काय असतं आपलं प्रोपोर्शनल लिमिट, मग इलास्टिक लिमिट, अप्पर यील्ड पॉईंट, लोअर यील्ड पॉईंट, देन अल्टिमेट स्ट्रेस फ्रॅक्चर. सी इयर यात काय असतो तुमचा, पहिला काय असतो प्रोपोर्शनल लिमिट, देन इलास्टिक लिमिट, देन यील्ड पॉईंट, मग अल्टिमेट स्ट्रेस, मग फेल्युअर. ऑप्शन ए काय आहे, प्रोपोर्शनल लिमिट पहिल्यांदा येतं का, हो प्रोपोर्शनल लिमिट पहिल्यांदा येतं, ज्याच्यात स्ट्रेस आणि स्ट्रेन प्रोपोर्शनल असतात. मग इलास्टिक लिमिट येतं, हुक्स लॉ ज्यात होल्ड करतो, मग यील्डिंग येतं, यील्डिंग, मग फेल्युअर येतं. ऑप्शन ए इज प्रॉपर सिक्वेन्स. So this was about third MCQ session. Thanks for watching the video. Thank you very much.